नमस्कार मंडळी, मी आरती तुमचं स्वागत करते आपल्या हक्काच्या या मराठी आगरी कोळी यूट्यूब चॅनलवरती भागेश आणि आरतीज व्लॉग। मला तर माहिती आहे आता पावसाळा सुरू होणार आहे आणि तसा आंब्याचा सीझनही संपणार आहे, तर मी तुमच्यासाठी घेऊन आली एक स्पेशल रेसिपी, ती म्हणजे मँगो केक। चला पाहूयात आपण काय काय इंग्रेडिएंट्स लागतात ते। तर इथे घेतलेत मी फ्रेश असे मँगो आणि इथे मालासचं मँगो सिरप घेतलंय मी। स्पार्कर घेतलेत मी केकला जे नंतर लागतील आपल्याला डेकोरेशनसाठी, आणि इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलंय मी, आणि ऑइल, आणि ती टीन, आणि बटर पेपर, आणि मेजरमेंट कप, मी ट्रोपोलाइटची व्हीप क्रीम। चला आपण बनवूयात केक बेस। प्रीमिक्स हे घेतलंय मी 1 कप, आणि हे 1.5 कप। मी हा हाफ केजीचा बेस बनवते, तर मी हा घेतलाय पूर्ण भरून 1 कप आणि हा एक हाफ कप, आणि याच्यामध्ये मी घेणार आहे ऑइल। हा 1.4 कप आहे, तो पूर्ण भरून घेणार आहे मी ऑइल। तर मी हाफ कप पाणी। आता हे प्रीमिक्स मी मिक्स करून घेते स्पॅच्युलाने चांगलं। प्रीमिक्स यूज करताना एक चांगली गोष्ट असते की आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा यूज करायला नाही लागत, फक्त मी पाणी आणि ऑइल यूज केलं। अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेते। सो याच्यामध्ये लम्प्स राहणार नाहीत याचे पिठाचे, तोपर्यंत एकदम मिक्स करायचं आहे चांगलं। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। आता आपण या टीमला थोडंसं ऑइल लावू। पूर्ण ऑइल असं पसरून घेऊ, म्हणजे आपला बेस चिकटणार नाही। आणि याच्यामध्ये टाकूया बटर पेपर। बटर पेपरने आपला बेस खाली चिपकणार नाही। आणि याच्यामध्ये टाकूया प्रीमिक्स। थोडं डॅप करून घेऊ, म्हणजे बेस चांगलं आपलं पसरत सगळीकडे। मी इथे ओव्हन 10 ते 15 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलंय 180 डिग्री सेल्सिअस वरती, आणि इथे बेक मोड प्रीहीट झालंय ओव्हन। चला आपण याच्यामध्ये बेक टाकू आपलं बेस। 30 मिनिट्ससाठी इथे मी बेक करणार आहे। A few minutes later. 30 मिनिटं झाली। चला आपण बघूयात आपला बेस रेडी झालाय का। तुम्ही पाहू शकता मस्त असं बेस फुललेला आहे आपला। बेस मी थोडं थंड व्हायला ठेवते आणि त्याच्यानंतर आपण काढून घेऊ। तर आपला बेस मस्त थंड झालेला आहे 10 मिनिटांनी, बघूया।
मस्त असा स्पॉन्ज तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि मस्त केक फुललेला आहे. आपण चॉकलेट क्रीम ग्राइंड करून घेऊया. मी एक केकसाठी एवढीशीच क्रीम घेतली, ती नंतर क्रीम फ्लो होईल तेव्हा अजून वाढेल. सो ग्राइंड करताना एकदम खाली चिपकून नाही करायचं, वरतीच फक्त अशी मशीन फिरवायची. क्रीम मी इथे मस्त व्हिप करून घेतली आहे 10 मिनिटासाठी. तुम्ही पाहू शकता क्रीम पडत नाही खाली, चांगली व्हिप झाली आहे मस्त. त्याला आपण बेस कट करूया. ते थोडं एक्स्ट्राच आहे, ते वरतून मी काढून साईडला करता, म्हणजे शेप देताना आपल्याला इझी पडेल. आणि मी अशा प्रकारे केक कट करते. फर्स्ट लेअर आणि ही सेकंड लेअर. सो अशा प्रकारे आपल्याला केक कट करायचा आहे. सो इथे मी पाणी घेतलंय, ते चमच्यामध्ये थोडं थोडं टाकते, कारण जर बेसला 2-3 दिवस झाले तरी केक आपला एकदम फ्रेश राहील आणि खाताना सॉफ्ट लागेल. त्याच्यासाठी मी थोडं थोडं पाणी टाकते, एकदम जास्त पण नको टाकू. सो मी इथे याच्यावरती क्रीम टाकते पहिलं. अशा प्रकारे मी क्रीम सगळीकडे स्प्रेड करते. त्याच्यामध्ये आपण आता मँगोची बारीक मँगो आता कट करू आपण. आणि मँगो सिरप याच्यावरती क्रीमच्या वरती बेसवरती मँगो सिरप टाकू आपण. आणि पण सगळीकडे पसरवून. सो मँगो सीझन जरी नसेल आणि आपल्याकडे मँगो अवेलेबल नसतील तर या सिरपने आपण बनवू शकतो. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मँगोचे पल्प तुम्हाला दिसत असतील. सो हे मँगोचे जो पल्प मी याच्यात टाकून घेते केकच्या आतमध्ये. म्हणजे खाताना एकदम मँगोचा फ्लेवर येईल. वासावरून आमचा फॅमिली मेंबरसुद्धा आले बघायला कोणती रेसिपी चालू आहे. सो अशा प्रकारे हा फर्स्ट बेस मी रेडी केला आहे. असं हा सेकंडवाला बेस आहे, याच्यावरती ठेवून देऊ आणि सेम तसंच आपण त्याला क्रीम लावू. आणि याच्यावरती असं सिरप टाकून देऊ, म्हणजे फर्स्ट बेसला टाकलेलं तसंच सेम.
ते पण सगळीकडे स्प्रेड करून घेऊ. सेम तसंच मी याच्यावरती पण मँगो कट करून घेते. सो अशा प्रकारे 3 आपण बेस कट केलेले आहे आणि हा थर्ड वाला बेस हा वरती लावून घेऊ आणि त्याच्यावरती क्रीम. सो मी फाईलचं कट करून घेतलेलं आहे. थोडं शेप द्यायला इझी पडतं. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, गणपतींच्या व्हिडिओमध्ये मी मोदक बनवलेला. जर तुम्ही कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघा. हे फाईलच्या ह्याच्याने शेप द्यायला इझी पडतं. जसं टेबल आपल्याला राऊंड राऊंड फिरवायचं आहे गोल. प्रकारे ते आपला बेस रेडी झालेला आहे. तर आपण मँगोने याच्यावरती डेकोरेट करूया. याच्यावरती केकवरती मी मँगोचं फ्लावर्स डेकोरेट करणार आहे. तर ते कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी कट केलेलं आहे आणि त्याचं मँगोला कट करायचं आहे. अशा प्रकारे इथे कट केलेले स्लाइस मी काढून घेते. प्रकारे मी स्लाइस कट करून घेतलेले आहेत मँगोच्या. तर आपण चला फ्लॉवर बनवायला स्टार्ट करूया. तर अशा प्रकारे मी पहिली स्लाइस घेतली आहे, तिचं मी फ्लॉवर बनवते. छोटंसं असं गोल गोल करायचं आहे आणि ते मध्ये लावायचं. आणि दुसरी वाली घेतली ती फक्त गोल गोल फिरवत जायचं पूर्ण केकला राऊंड राऊंड शेपने.
अशा प्रकारे मी मस्त फ्लॉवरची डिझाईन बनवून घेतलेली आहे. खूप इझी आहे, तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला केक मस्त रेडी झालेला आहे. वरतून आपण त्याला स्पार्कलने डेकोरेट करू. स्पार्कल लावून झालेले आहेत आणि माझ्याकडे ग्लिटर पावडर आहे चमकीची, ती पण एडिबल आहे. आपण याच्यावरती थोडं शाईन येण्यासाठी टाकूया आणि ऑप्शनल आहे. कलरचं पण तर अशा प्रकारे आपला मँगो केक मस्त रेडी झालेला आहे आणि आपण हा सेट होण्यासाठी ठेवू फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी. तर अजून तुम्हाला नवनवीन मँगो केकच्या डिझाईन पाहायच्या असतील तर आरतीज किचन या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि तुम्ही त्या पेजवरती जाऊन अजून डिझाईन पाहू शकता. आणि जर आवडला तर लाईक करा आणि आरतीज किचनच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर चला आपण आपला केक ठेवूया सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी. A few minutes later. केक मस्त फ्रीजमध्ये सेट झालेला आहे. चला तर मी तुम्हाला स्लाइस करून दाखवते आणि आतमधून कसं स्लाइस दिसतात आहे कलरफुल ते पण दाखवते. टेस्ट करून दाखवते कसं झालं आपलं मँगो केक. खरंच खूप छान झालं आहे, नक्की घरी ट्राय करा. तर तुमच्या घरी कोणाचा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल किंवा इतर काही सेलिब्रेशन असेल तर कोणाला स्पेशल फील करून द्यायचं असेल तर ही युनिक आणि एकदम छान रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मँगो केकची नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.